आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. शासकीय अनुदानाच्या नावाखाली अजनाळेत गोरगरिबांची लाखोंची फसवणूक. शासकीय अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवत धुळे तालुक्यातील अजनाळे येथे गोरगरीब व अशिक्षित ग्रामस्थांकडून प्रत्येकी 20,000 रुपये उकळण्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी एका पोलीस पाटलासह पती पत्नीवर फसवणूक व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप असून याबाबत धुळे तालुका पोलीस ठाण्यात 26 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती दक्ष पत्रकार संघाच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. पीडितांनी संबंधितांवर कठोर कारवाई करून फसवणुकीची रक्कम परत मिळवून देण्याची मागणी केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. यावेळी बापू बागुल, गौतम पगारे, विनोद चव्हाण तसेच अजनाळे गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठामत मराठी न्यूजसाठी जब्बर सिंग राजपूत. मी विनोद ज्ञानबा चव्हाण, राहणार अजनाळे, तालुका जिल्हा धुळे. धुळे जिल्ह्यातलं हे शेवटचं गाव आहे. भाषे पारधी समाजात राजपूत समाज, पाटील समाज, इतर सगळे समाज राहतात. वारंवारी काहीची काही घटना घडत राहतात. त्याला आपल्याला प्रतिसाद द्यावा लागतो, डिपार्टमेंटकडे जावावं लागतो. याच्यातला आपण रस्ता काढून देतो, समाजासाठी हेतूच करावं लागतं. इतर 13 गावांमध्ये आपल्याला चांगलं चर्चेत आपल्याला आपली इज्जत आहे, आपल्याला मान सन्मान भेटतो. पण काही गोष्टींनी मनेश आप्पा भोसले, त्याचा मित्र विनोद कांतीलाल पवार, तो जो आहे सडगाव यंकरवाडीचा, यांनी मिळून काहीतरी एक फ्रॉड कंपनी केली तयार. त्याच्यातून महिलांना फसवणूक केलेलं आहे. त्याच्यावर मी हे बाबुल नानाला सांगितलं. मी पोलीस स्टेशनला गेलो, मला ठार मारण्याची धमकी दिली. त्याच्यावर आपण गुन्हा दाखल केला. परत 1 तारीख 6वा महिना 2026ला महिलांना 70,000 रुपये अनुदान भेटले. त्याच्यातून कशा तरी 15,000 कापात गेले. जे त्यांना 55,000 भेटले त्याच्यातून हे 3 लोक, मनेश आप्पा भोसले, अनुषया मनेश भोसले, विनोद कांतीलाल पवार यंकरवाडी, यांनी मिळून दमदाटीने या बायांकडून पैशाची मागणी केली. 20,000 घेतले. परत त्या बाया माझ्याकडे आल्यावर मी पोलीस स्टेशनला गेलो. 26 तारखेला बाबुल नानांशी संपर्क साधला. बाबुल नाना नाशिकला होते. त्यावेळीच मला ठार मारण्याची धमकी दिली. मी गुन्हाही दाखल केला. बाबुल नाना आले. आता हे सगळ्या गोष्टी नोटऱ्या केल्या काल. आज तुम्ही सगळे समोर आहे. तुमच्यासमोर काय घडलेलं आहे आम्ही आमच्या अस्तित्वात मांडलेले आहे. याच्यावर आम्हाला न्याय भेटावं. या माणसावर कडक गुन्हा दाखल व्हावा. तेव्हा 160 खेळांचा कल्याण होईल. कुठंतरी हा फसवणूक मोठा होत असेल ते तुमच्या समोर तरी दिसल, समाजाला तरी समजल, या इतर लोकांना समजल. याच्यासाठी आम्ही हे परिसर लावलेली आहे. पत्रकार लोकांना बोलवलेलं आहे. पत्रकार लोकांना एक हात जोडून विनंती आहे की हे खोटं नाही आहे. या गरीब बायांना न्याय भेटावा, माझी एवढी हात जोडून विनंती आहे. गावामध्ये ज्या महिलांची फसवणूक झालेली आहे, PMFMच्या माध्यमातून जे 70,000 रुपये अनुदान आलेलं होतं, त्या अनुदानाच्या माध्यमातून मनीष भोसले, अनुषया भोसले आणि विनोद पवार या तिघांनी मिळून या ठिकाणी त्यांची फसवणूक केलेली आहे. 20,000 रुपये त्यांच्याकडनं अनुदान लाटलेलं आहे. म्हणजे त्यांची फसवणूक ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासन ग्रामीण भागातील महिलांना उन्नतीसाठी या ठिकाणी पैसा देतो, त्या ठिकाणी या महिलांना खोटं सांगून की हे पैसे आम्ही दिलेले आहे म्हणून 20,000 रुपये त्यांच्याकडनं घेतलेले आहेत. म्हणून आमची मागणी आहे दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून या तिघांवर शासन झालं पाहिजे. त्याच पद्धतीने गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि यांनी ज्या पद्धतीने पैसे लाटलेले आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि त्याच पद्धतीने यांना जे काही गरीब महिला आहेत त्यांना 20,000 रुपये तात्काळ त्यांनी परत करावे. या मागणीसाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी SP साहेब आणि तालुका पोलीस PI यांच्याकडे जाऊन ही मागणी पत्रव्यवहार करून जर त्याच्यावर तशी प्रकारची परिस्थिती निर्माण नाही करून दिली किंवा गुन्हे दाखल नाही झाले तर आम्ही पुढचा जो काही पाऊल आहे तो आंदोलनाचा असेल आणि आंदोलनाच्या माध्यमातून या महिलांना मी न्याय मिळवून देईन. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर्स ऑफ. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर्स ऑफ, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849.